बुवानी सुरुवात केली. काय बुवा तू हल्ली बुवानी हरितुरी करायला सुरुवात केली म्हणून मी करतोय, नाहीतर मी समोरच्याचा रिस्पेक्ट ठेवणारच बुवा आहे. तुझं वाईट वाटतं रे मला. सध्या तुझी घडी विस्कटलेली हा, तुझी परिस्थिती सध्या म्हणजे आर्थिक नाही, पण ह्या भजनाची परिस्थिती तुझी बेकार आहे. त्याची कारण अनुभवा. तू माका सांगतोस चेहऱ्यावर हसू ठेव. व काय माहिती आहे, खोटं हसण्यापेक्षा ना शांत राहिलेलं बरं. खोटं हसलेलं तुझी जे हसू अनुभवा त्या मनापासून हसू नसता, तर स्वार्थी हसू दे का म्हणतो. स्वार्थी बघा तुम्ही त्याचे फोटो बिटो घेताना पण स्माईल बिल बघा त्याचे. आमचा जर हाता हा, पण जरी असो मी असलोय तरी पण आज मार्केटमध्ये असोय. आमची वाक्य घेऊन काय काय पुढे गेले, लोकांनी आम्हाला स्वीकारलंय आणि आज आमच्यावर टीका करतात. काय हा विषय भरकटतोय म्हणून मी त्या विषयावर जात नाही. फक्त एक दोन मुद्दे तुम्ही बोललात त्यावर सांगतोय. माणसाचे कपडे फाटके असले तरी चालतील, पण विचार फाटके असू नये. या मताचा मी बुवा आहे. मी एक खेड्यातला बुवा आहे, मी काही शहरातला बुवा नाही. पण तुमच्यासारख्या मायबाप भजनी श्रोत्यांनी त्याच्यातले आज जर इथे 200 लोक असतील तर 100 लोक तरी म्हणतील की लोके बुवा जे करतोय ते योग्य आहे. त्याच्यामुळे 1-2% कोण म्हणत असतील त्यांना मी किंमत पण तेवढी देत नाही. आणि मगाशी बुवाने युट्यूबचा विषय सांगितला. बुवा मुळात आधी एक समजून घ्या. मुळात एक समजून घ्या, जे वाक्य ते बोलले ना तो विषयच वेगळा आहे, त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे. लक्षात ठेवा. आज आम्ही 3 बुवा सध्याच्या घडीला ह्यांचा ऐकत नाही, काही बुवांका. मग ह्यांचे कोणतरी त्याच्यात असतं. मला एक सांगा, त्या कमेंट्स मध्ये असंही लिहिलेलं आहे की लोके बुवा मंगलाष्टका म्हणतोय, लोके बुवा 100 गाणी म्हणतोय, लोके बुवा भारूड नाही, ह्याचे डोळे फुटले. योजना कोणी गेले त्याचे डोळे फुटले काय. मागे आम्ही बारी केली इकडे सामंत साहेब, आम्ही मत्स्यगंधा भारूड म्हटलं ना, म्हणून मी त्या दिवशी भजन संस्कृती रासम साहेबांचा चॅनल त्याच्यावर जे आम्ही आयुष्यात चांगलं केलं ते टाकलं सगळं त्याच्यावर. फक्त बरं माझं वाक्य जे आहे त्यावर मी अजूनही ठाम आहे. काही युट्यूबर्स आमच्या आपल्या जीवावर तरले आणि मी 5-6 युट्यूबर्स इथे उभे करू शकतो असं बोलणार आहे. मला एक सांगा, तुम्ही दुसऱ्याच्या बोलण्याने पाणी पिण्यापेक्षा एक फोन लावायला साधा आम्हाला. अरे निषेध करण्यावर तुम्ही एवढे मोठे झाला, मग एवढी जर तुमच्यात हिंमत असेल ना, तुम्हाला लोके बुवाचा, गुंडू बुवाचा, विनोद चव्हाणचा जर तिरस्कार असेल तर आतापर्यंत आमच्या 12-13 वर्षात जे युट्यूबवर तुम्ही कार्यक्रम टाकला ते सगळे डिलीट करा. सगळे कार्यक्रम आमचे डिलीट करा, म्हणजे तुमची लेवल काय ती तुम्हाला कळेल. बरोबर ना. आम्ही कधीच म्हटलं नाही आमच्या जीवावर पोट भरतं असं एक तरी वाक्य आमचं दाखवा ना तुम्ही. उगाच उहापोळ करताय आणि कोणतरी सांगता म्हणून. तुम्ही सगळे माझे भाऊ आहात, मी कधी वाईट बोलणार नाही. मी जे डिसिजन घेतो तो महाराष्ट्राला पहिलं सांगतो, बुवाला सांगतो. बुवाने आम्ही डिसिजन घेतलं की आपल्याला हे थांबवायचं, त्यानंतर आम्ही थांबवलं. आमचा तो कोण नलावडे गावातला विचारतो एकदा कुडाळवरून आला, त्याला आम्ही थांबवलो. तेवढे आम्ही लागून बोल गेलो, पण आम्ही निर्णय घेतलेला. आणि त्यानंतर गुंडूबुवा मी आपसात चर्चा केली. सुनील प्रभू आमदार यांनी पण बुवाला फोन केले, बुवा तुमचे कार्यक्रम आम्हाला बघायचे आहेत. शेवटी आम्ही कोण लागून गेलो नाही, तुमच्या जीवावर आम्ही आहोत ना, म्हणून आम्ही ते चालू केले. आणि कसं तरी आम्हाला बदनाम करण्यासाठी मी म्हणतो का आम्ही जर 3 जण घरी बसलो म्हणून हे पुढे येतं रे लोक स्वीकार झाली येते का. तुमचा धन अजून सारे जमू करत नाही. कोणत्या रंगाला लागतात तुम्ही. 8 दिवसात जर त्यांनी माफी नाही मागितली, जाहीर सांगतोय 8 दिवसात जसा स्टेटस ठेवला तशी जर माफी नाही मागितली तर मी रितसर त्यांच्यावर माझ्या अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे. 8 दिवसात त्यांनी युट्यूबवर आणि स्टेटसला सगळ्या माफी मागायची, ज्याने जे बोलले आहेत ते. नाहीतर मी वकिलाचा सल्ला आजच मुंबई
5 लाख भरायला तयार आहे. माझ्या गळ्या बिळ्यात 5 लाखाचे दागिने असत. तो उगाच बोलून जाऊ नका. तुम्ही सगळे माझे मित्र आहात. ज्यांनी निषेध केला त्यांचा पण माझा विरोध नाही आहे, अजिबात विरोध नाही आहे. त्यांनी पण यावं बसावं, आमचा काही विरोध नाही. पण उगाच बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचून आम्हाला बात करू नका. आम्ही बात होणार असले नाही. या मायबाप श्रोत्यांनी ठरवलं लोके गुंडू विनोद चव्हाणला बात करायचं. त्यांच्या चरणाशी आम्ही नतमस्तक आहोत. खैची तरी वाड्याची त्या वायगर काढून घेतात. होय असो, विषय भरकटता म्हणून मी शांत आहे. नाही तर ह्याच्या गावात जर असती बारीला हात तर लय भेटलं असतं. हा अरे लोकी बुवाच्या बाहेर टाकणार नाही. मिळून लोकी बुवा आता लोकी बुवा कोण भरत नाही. आता आम्हाला करून जाऊ आता चिरेखरीवर. अरे काय हे चिडेरिंग बरं, हे युट्यूबवर कधीचे एकदा मी ओळखत पण नाही. काय युनियन? अरे भजनी संघटनेची एक युनियन होऊ शकत नाही. तुमची काय रोजली? अरे युनियन करा, चांगलं करा. तुम्ही सगळे भजनी सृष्टी पण आमची एकत्र आली तर कोणाला राहिलं हे आहे. पण प्रत्येक आज गुंडू सावंत जे काही करतोय ते मला बघवत नाही आहे. मी जे काही करतोय ते त्यांना आवडत नाही आहे. असं हे डबल तारीखमध्ये चालतं ना बुवा. त्याच्यामुळे उगाच आज सामंत साहेब ही व्यक्ती तुम्हाला इथे बसली आहे त्याच्यावर जाऊ नका. सगळ्यांना माहिती नसेल. मगाशी त्यांच्याशी मला वेळ मिळाला अर्धा तास बोलण्याची. एखाद्या विषयाचा खर करून त्याचा अर्थ कसा लावायचा या व्यक्तीकडून शिकण्यासारखं आहे हो. आणि अशी ही रत्न आपल्या जिल्ह्यात आहे. आम्हाला अभिमान आहे ना. मला बुवा मगाशी तू मोठेपणा सांगत होतोस लोक बुवा गर्व झालो हा. कोणा गर्व नाही सांगा. आज ते ज्या गोष्टीचा अभ्यास करतायत आणि त्या स्टेजवर जर सडेतोडपणे मांडत आहेत मग त्या गोष्टीचा त्याला गर्व का असू नये. ते तू बोलू शकतोस का? मी बोलू शकतो का? प्रत्येक जण आपल्या जागी श्रेष्ठ आहे. लक्षात ठेव. तुझा काय झाला माहिती म्हणजे काय म्हण होती बुवा हातभर वाहिनी आले काय ईदभर मी ईदभर असा काय उलटा सुलटा हाता म्हणजे भजन कमी आणि बडबड जास्त. नोटेशन 1.5 मिनिटाचा, त्याच्या आधी गाणी 20 मिनिटाची. तू नको आमच्या हे तू ह्या विषयात पडा नको. तुला भारी बुवा आमचा माहिती आहे. ह्या माझ्या बोलण्याच्या विषयात तू पडा नको. माझा ह्या बोलला ना ह्या तो रमता सगळा आणि म्हणून तू लोक तुका सध्या नको हा. अरे मला घेऊन फिरतल आले किती दिवस तरतल. अरे माझा कॅलेंडर बोल फेब्रुवारीतला नाही. तू असंच तुका तुझी बुवा शब्द काय माहितीये. तू मला एक वाक्य बोललो ठेका मरतो बोललंस ना. ठेका मरतो सुरुवाती कर तुझ्या भजनातला वाक्य. मग ह्याच दिशे तुझ्या बोल घरी कोण नाही बोलू शकत. हो म्हणजे तू एखाद्या मरण्यावर टपलाय त्याचा आम्ही निषेध करतो. कोण करी नाही बघा करू तो. कारण मी मरतोय म्हणा तू मरणार नाही. तुझं आयुष्य अजून वाढणार. ते निषेध करणाऱ्याची यादी माझ्याकडे होईया. तेवढा फक्त टिकवा हे भावानो ज्याने निषेध केला तेवढं. हा असो बुवाने मगाशी प्रभू रामचंद्रांवरती गाणं म्हटलं. मी पण एक बघतोय प्रयत्न करतोय. जरा पक्वाची झाड द्यावं.
त्या सरस्वतीला हात लावून सांगतोय 3 मेला एक वारी हवी होती माझी आणि जोईल बुवाची. तर माझ्याकडे तिथे आहे लिहिलं, मला कणकवली तालुका की कुडाळ माझ्या लक्षात नाही, कणकवली तालुका. त्याने सांगितलं की बुवा तुमच्या भजनाची मंगल अष्टका आमच्या मनावर अधिराज्य करतात, माझ्याकडे लिखा आहे. आणि तुम्ही यंदाच्या 3 मेला नसल्यामुळे यंदा आम्ही कार्यक्रमच ठेवत नाही आहोत. 2026ची आम्ही वाट बघतोय. बस ना आमच्यासाठी तेवढा बुवा, म्हणजे असे तुम्हाला पण मेसेज येत असतील. तेव्हा कुणी गैरसमज करू नका. मी आजही सांगतोय युट्यूबवर हे आमचे मायबाप आहेत, आम्ही ते नाकारतच नाही, पण त्याचा गैरफायदा कुणी घेऊ नये. सगळे आमच्या जवळचे आहेत, सगळे युट्यूबवर मला त्या कमेंट्स मध्ये सांगता येते की लोके बुवा माझे मित्र आहेत, पदक मारून निषेध करतो. त्यांचं वाटलं काय लोक बियादलो काय जरा थांबवून दिवस रितसर पत्र येत रितसर माझ्या वकिलाची.
सौभाग्यवती जयश्री भास्कर गुरु यांनी